जगपासून सांगलीपर्यंत हो अजून कशी जगपासून सांगलीपर्यंत हो अजून कशी असते नवीन नगरी गावात वेगळं असते नवऱ्याचं नाव घेत आणतीशी काय झालं मारले का तिला नवऱ्याला मारलंय तिला आणि हा तिकडे कोणी कार्यक्रम आले आले रडत बसले ते येऊन रडत बसले कोपऱ्यात हा कोपऱ्यात रडत बसले काय करू माहितीये का काय करू तिला नाव घ्यायला हा तिचं रडू बी थांबत बर आणि आपलं नाव बी ऐकायचं मी ती नाव घेत घे हाय की नाही बरं बरं हाक मार करून घेऊया का हा घे 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 अनिता अनिता असं बया नवरा बायकोची भांडण कुठं होत नसतात तुझ्यावर नाव घ्यायचा नंबर आलाय नाव घे तू असू दे बया असू दे गप्पर मला मारले मला कळ आले आणि म्हणते गपरड जाता जाता बाया माणसासाठी म्हणजे स्त्रियांसाठी मी एक मोफत सल्ला देणार घरी जाऊन वापरून बघा मोफत सल्ला काय माहिती का माझा एक दावा आहे नवरा हा बायकोला कधीच मारू शकत नाही नवरा हा बायकोला कधी मारू शकत नाही त्यासाठी बाय माणसानं एक काम करायचं काय करायचं 5 मिनिटं आपलं आउट गोईंग बंद ठेवायचं आउट गोईंग म्हणजे आम्हाला कळलं नाही आउट गोईंग म्हणजे कळलं नाही ना बायकांनी तोंड बंद ठेवायचं नाही बायकांना नाही दांडगी सवय नवरा जर घरी आला आता आपल्याला रागवणार आहे खवळणार आहे काय तर मानणार आहे ती ग बसायची ग बसत नाही नवरा बाहेर आला जर म्हणला काका तुला सांगून तुला शेवटी तू असं केलं का नाही तिने ग बसायचं नाही ती ग बसत नाही अजून तशीच करते ग असं नवऱ्या जर वाकडं जावलं तर नवऱ्याला काय ग्रामपंचायतची परवानगी काढायला लागत नाही बायकोला मारायचं म्हणून 5 मिनिटं बायकाने आपलं तोंड बंद ठेवायचं आता माझ्या नवऱ्याने मला मारले रडत आले आणि नाव कशी घेते बघा असं ते बाहेर रडू नको नाव घे नवऱ्याचं घे मला आली सगळ्या मिरचीवर फवारा मारलेली माझ्या तोंडात तुझं पुढं नाव घे
केली सोडून पेरू तिची चिरून असं ती बाहेर नको लई केली ती सोडून पेरू तिची चिरून केली ती सोडून पेरू तिची चिरून तू की आला की फिरून त्याला टाकतीस करून नवऱ्यानं मारल्यामुळं रागाच्या भरात नाव घेतलं तिनं रागाच्या भरात नाव घेतलं हाय का नाही? होय होय नवऱ्यानं नाही मारलेलं तिला त्यामुळे ती रागाच्या भरात अशी नाव पण घेतलं तिनं नाव हाय का नाही? होय होय आता राहिलं कोण माहिती का कोण काय म्हातारी आजीबाई म्हातारी आजीबाईचं नाव म्हणजे ऐकण्यासारखं लांबडं सगळं हाय का नाही? होय 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 काय कर माहिती का काय करू ठकवाची म्हणून हाक मारतो तूच मार ठकवाची ओ ठकवाची अहो तुमच्यावर नाव घ्यायचा नंबर आलाय नाव घ्या तुम्ही आता अगं आता पोरीने नाव घ्यायचं का म्हातारीला घ्या लावताया पुरींची घेऊन झाली ती नाव तुमचं ऐकायचं तुमचं नाव ऐकण्यासाठी थांबलेत पोरी बर बाई गीती ऐका हा, घ्या. ऐका गा पोरी व म्हातारीचं नाव ऐका बाई ऐकते जायचं. सगळ्यांनी ऐका हा. गीती बाई नग बया ती पॅन्ट वाला माझ्याकडे बघा लागली आजी आता तुम्हाला लांबच दिसते चांगलं क्लिअर खरं दिसते आजी. हा. अहो तुम्ही नाव कसं घेताय ती बघायला ते गीती बाई ऐका हा, घ्या. म्हातारीचं नाव सगळ्यांनी ऐका बाया हा, हा. मन मन माती कणकण कुदळी हा. मन मन माती कणकण कुदळी आत्याबाईच्या पोटी जन्मला हिरा आणखी त्याला घुंगर बारा पान खाती करा करा घाम येतो दारा दारा एवढ्या बार चुकलं गुलाबाच्या फुलानं मारा परत चुकणार नाही एक झालं की ऑपरेशन करा एक झालं की आपण मनोरंजनातून प्रबोधन व्हावं ह्या हेतून या गोंधळाच्या कार्यक्रमाचा छोटे आपण चुटके या ठिकाणी घेतलेले आहे तर आपण कथेला सुरुवात करणार आहोत हे स्वात्या दादा राव तुमची माझी जोडी आज राव तुमची माझी जोडी आजच्या आवाज ऐकून
गेल्या 3 वर्षापूर्वी आम्हाला मंत्रित केलं, बरोबर आहे. पण तुम्ही मंडळी असं आहे, वेगवेगळ्या यात्रेला वेगवेगळ्या गावचा गोंधळी बोलवायचा. कोण कसं आहे, कोण कसं आहे, नाही पारक असणं गरजेचं आहे. सदाशिव पारक असणं बघून आणि परत आम्हाला आपण संधी दिली. आता इतके उशीर कार्यक्रम चालू आहे, तुम्हाला वाटलं काय माझं ध्यान तुमच्याकडे नाही, सगळ्याकडे आहे. पण तुमचं ध्यान कुठं आहे निवडकडे. तुम्ही म्हणता कसं काय वळलं, तुमचं ध्यान कुठं आहे माहिती. कोण कोण संबळवाला कसा संबळ वाजवतोय बघतोय, कोण कोण तुंतुनवाला कसा तुंतुन वाजवतोय बघतोय, कोण कोण गाणं ती बारकं पोरगं कसं म्हणताय ती बघतोय. पण तुमच्या सगळ्याच लक्ष कुठे आहे माहिती. मी नेमका बल इथे लावला आहे आणि या बाराच्या उजेडानं माझं टक्कल लागलंय चमकाया. आणि माझ्या टक्कलला बघून तुम्ही सगळेजण लागला हसायला. हसला तर हरकत नाही, पण एक लक्षात ठेवा, तुमच्या सगळ्यापेक्षा या टक्कलचा फायदा मला द्यायचा. मला खोबरेल तेल लागत नाही. 6 महिने झालं मी आरशात बघितलं नाही आणि एक वरील घेतला नाही. तुम्ही एवढंच काय, मी जर असा बाहेर कार्यक्रमाला गेलो तर माझी बायको माझ्या टेन्शन घेत नाही. तिला माहित आहे माझ्या नवऱ्याच्या केसालाही कोण धक्का लावू शकत. ज्यांना कळलं त्यांनी हिथं हसा, ज्यांना नाही कळलं त्यांनी घरी गेल्यावर हसा. बाळू माळी यांच्याकडून सुद्धा त्यांच्या मनाला समाधान वाटून या ठिकाणी 101 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धर्मावती नामनगरी राजा धर्मचंद राज्यकरी 7 माल सुवर्णाची 8 महल चंदनाचा दारामती तुळशीचं वृंदावन आहे. थोर प्रतापी भाग्यवान राजा सभेमध्ये सभा भरलेली आहे. परंतु राजा बोलेल घर आले तिथं काय कमी आहे. राजा दरबारामध्ये बसलेले आहे, प्रजा सांभाळत आहे. वेगळ्या प्रधानानं काय केलं, पानाचं तबक हातात घेतलं. 12,000 सेनेला पानाचे विडे वाटले आणि राजाला 1 विडा दिला. प्रधानानं आपल्यापेक्षा 1 विडा घेतलेला आहे. प्रधानजी आपली सभा बरखास्त करा. राजाने सांगितलं काय केलेलं आहे. हातामध्ये पानाचं घेतलेलं आहे, सर्वांना पान वाटलेलं आहे, वाचूपर्यंत विडा दिलेला आहे आणि पानच विडा दिलेला आहे. आणि बरोबर आहे. ह्याला म्हणायचं संस्कृती. कारण का नवरा बायको ही
बैलगाडीची दोन बैलाची एक इकडून एक इकडे ओढू नये. मुन्या राणीनं काय केलं? माझा नवरा माझ्या राजवाड्या फरी उभारला म्हणल्यानंतर पूर्वीच्या बायकांच्या अंगावरती 1.25 लाख रुपयाचं दागिनं होतं. आणि आताच्या बायकांच्या डोक्यामध्ये वाहित्या बायका पिसळून मरतेली. अरे बाबा, पूर्वीच्या बायकांच्या अंगावर 1.25 लाख रुपयाचं दागिनं होतं. त्या दागिन्याची नावं तुम्हाला माहित सुद्धा नसतील. सांगू का तुम्हाला? त्या राणीनं अंगावर दागिने कसे केले? तिनं काय केलं? वाल्या शेल्याची बुद्धी पांघरली, शालू निसलीनं अंगावर दागिने कसं घातलं आहे? अव बाळ्या फुगड्या झुभे लोंबती, नवरा बायकोची भांडणं लागली. मग मायबाप ठिणगी उडली. बघा राजा काय म्हणतो माहिती का? तुझ्यापेक्षा देखणी राणी आणि तर ही महागारी या महालामध्ये तुला मी तोंड दाबीन महागारी. जर तुझ्यापेक्षा देखणी राणी मला जर नाही मिळाली तिकडं समुद्रात उडी टाकून जीव देईन, पण काळ तोंड पुढं जावणार नाही. हो महाराज, नको जाऊ का? आम्ही उभो म्हणले जाऊ का? नमुना इकडे आता मला बोलवू नको, माझ्या हाताला धरू नको. आता हाताला खरंच उठले बघा नवरा बायकोची राजाची राणीची भांडणं झाली. राणी म्हणते माझ्यापेक्षा देखणी राणी जर तुम्ही आणली तर मी पण काय करीन माझ्या हातामध्ये पितळी तांब्या घेईन. पाण्यात मासा गेला, अंगावर खळमळ धुवून काढला, फडा 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 माशानं अंगावर चिखल सगळा काढला, पाण्यात मुंडक वर काढलं. राजाच्या भांडगिरीवर बसला होता. त्या राजाला काय अरे राजा काय म्हणतो माशा, तू माझा जीव वाचवलेला आहे, तुला तुझ्या रागून सांगितलं अनारस देशाला जा, तुझ्या मनासारखी देखणी राणी मिळेल. इकडं एक काम कर. काय करू? एक काम कर, तू खाली उतर, तुझ्या अंगावर शाल आहे, शालेची घडी कर आणि शालेची घडी करून माझ्या माशाच्या पाठीवर बस कानाटा धरून. जर तुझ्या पाण्यानं डोळं फिरतील म्हणून रुमालानं तुझं डोळं बांध, बोल बोल म्हणून तुला अलीकडनं पलीकडे 7 समुद्र पार करून अनारस देशात नेऊन सोडतो. 7 समुद्र पलीकडे घेऊन जाणार.
अनारस देशात नेऊन सोडतो. तुझ्या मना चित्तासारखी मनासारखी बायको कर. चल बसलो काय हरकत नाही. बसू काय चल बस तू बघ. राजा खाली राजानं काय केलं खाली राजा उतरला. पाण्यामधनं आपल्या अंगावर शाल काढली. त्या माशाच्या पाठीवर हातरली. देवाचं नाव घेतलं. डोळं झाकलं. माशाचा कलाटा धरला आणि राजा बसलाय बर का. आणि तेव्हा समुद्रातनं त्या राजाला घेऊन अनारस देशाला 7 समुद्रातनं मासा कसा चालला. हाले डुले पाण्यावरी नाव. अहो हाले डुले पाण्यावरी नाव. आणि पहिल्या तिरी असल माझ्या समुद्र पार केलं. आणि त्या माशानं बोलणं केलं. राजा काय तिकडे डोळं उघड. माझ्या पाठीवरनं खाली उतर. आता पाणी सगळं संपलंय. एवढी सगळी जमीन लागली. बघ इकडे अनारस देश आहे. उतर. अनारस देश आला. उतर गे. डोळं उघडू का. उघड. हे माशा उठून पळा लागली. काय पेटलं म्हणून. अरे काय पेटलेलं नव्ह. मग अरे बाबा तुला काय दिसतंय माहित आहे काय. तुझ्या राघून काय सांगितलं होतं. अनारस देशाला जा. शेलाच म्हणतात अनारस देश. अनारस देश कसा आहे. त्या अनारस देशामध्ये मंदिराला सोन्याची कळस येते. ती लाईटीनं चमचम चमकते. तुला ती पेटली आणि वाटतंय. या अनारस देशामध्ये जा. तुझ्या मनात चित्तासारखी देखणी बायको कर. तुझ्या राणीपेक्षा ही चढ बायको 5 काकण तुला मिळल. तू बायको घेऊन ये. तुला मी माघारी तुझ्या जिथं तू बसला तर डगरीवर रडत. मी त्या गाळात अडकलो. तिथं नेऊन सोड. तू माघारी जा. म्हणजे आता जाऊन राहिलेलं दादा मी जायचो आता. नीट न जाणार. एखादी माझ्या मनात चित्तासारखी बायको बघणार. माझ्या मनासारखी बायको बघणार. बायको घेऊन लगीन करून तिथे येणार. इथं गाडी नाही येणार समुद्राच्या. तू काय माझी वाट बघत बसलायस होय. ती बी खरं आहे की. तू कधी इच्छित कोण असतो. एक काम करायचं. काय काम करायचं तुला सांगतोय बघ. मोहरी एवढा खडा आहे. मोहरी एवढा खडा घ्यायचा. माझ्या माशाचं मेन माशाचं चिंतन करायचं. या समुद्रापाशी तू आला. ज्या ठिकाणी तू आलाय समुद्रापाशी त्या पाण्यात एवढा खडा टाकायचा. काय म्हणायचं माहिती काय म्हणायचं. 10 पाव मेन माशा. मी माझ्या लाडक्या बायकोला देखण्या बायकोला घेऊन या ठिकाणी आलोय. माशा 10 म्हणायचं. पाण्यात जर तू मोहरी एवढा खडा टाकला जिथं खडा पडलाय तिथं बरोबर मानवर काढून येणार ना. लगेच येतो म्हणला. मग त्या राजानं काय केलं. कुंभाराला जामीन केलं. आणि पाणी कसं लाली लाली पाणी कसं लाली
गहू कसला सौ माहित आहे का? गहू कसलं पाहिजे? शिटकी गहू काय म्हणतात त्याला? खपली गहू. फकली गहू पाहिजे. फकली गहू. फकली गहू नव्हा. खपली गहू. खपली गहू. खपली गव्हाच्या चपात्या करायच्या. बर, खपली गव्हाच्या चपात्या करायच्या. खपली गव्हाच्या पसात्या करायच्या. अगं पसात्या का काय? अगं देव अंगात आल्यामुळं बुबडी वळते. अगं चपात्या म्हणायचं, चपात्या. खपली गव्हाच्या चपात्या करायच्या. करायच्या. तळीव मळीव कुरुडी बातुडी करायची. बर,
त्याच्यावर तुंप सोडायचं. अरे भांत करायचा. भांत करायचा. हो. त्याच्यावर तुंप सोडायचं. हो. बर. आणि हा एवढं करून दे. हा अजून एक गोष्ट तुला करावं. अजून काय करायचं? होईल का तुझ्या? आता नवऱ्याला उठवायचा म्हटल्यावर करावं लागेल. उपारच्या पकाचं कोंबडा. उपरच्या पकाची कोंबडा नाही. कोंबडी ना तूच म्हणली की कोंबड कोंबडा आहे बाई. त्यानं बाग दिलेले असं. बर. ती शिजवायचं मिठात शिजवायचं मिठात. नुसतं मिठात शिजवायचं. हं. बर. आणि मला सांगून एवढं सगळं माझ्या घराच्या मागं आणून ठेवायचं. तुझ्या घराच्या मागं आणून ठेवायचं. कशासाठी? अगं कुत्र्या मांजराची धन होती म्हणून सांगते. चालतंय चालतंय काय हरकत नाही करते. एक काम कर. हा मला भंडारा लाव. असा लाव नुसतं. हा आणि शांत कर. शांत व्हा देवा. केलं का? होय. तिकडे हा मी सँडल सगळं करशील. हा. पण तुला फोटो वाटत तुला भूत बघायला होय तुझ्या नवऱ्याला लागले. होय बघायचंय. हा होय. एक काम करावं लागेल तुला. काय करावं? तुला मी दूध दावते पण या काठीवर बर बर लगेच दावते. चालतंय की. की तुझ्या अंगावर डागडागिनं होय चांगली साडी आहे. तू सगळं आहे हा. ना. तुझी साडी मला द्यायची, तुझं दागिनं मला द्यायचं, माझी फाटकी तुटकी साडी तू नेसायची. बर. तुझं मी नेसायचं. मग काय होतंय? तुला लगेच भूत दाव. अगं कारण काम आहे का? कारण का? एवढी चांगली साडी एवढं सगळं दागिनं हा. तुझ्या अंगावर जर बघितलं बघितलं त्या भूतानं हा. तुझ्या नवऱ्याचं सुटलं तुला बसवलं. म्हणजे माझ्या मागं लागल काय? तुझ्या माग भूत लागल. खरं म्हणते काय? म्हणून माझी फाटकी तुटकी साडी तुला घालायची काय? चालतंय काय हरकत नाही घेऊन टाक. स्वतःची साडी काढली तिला दिली जाणारांना. तिच्या अंगावर दागिनं साडी घेतली आणि या बुरडीने नेसली. ये तुला भूत दावतो. चला चला. माझ्या मामी आली की. आली का? होय. हे बघ. हा शिरा आहे आली. हीर. किती मोठी आहे? लय मोठी. तिकडे का? हा एक काम करायचं. काय करायचं? आत वाकून बघ. ते हिरीत का? त्या हिरीत वाकून बघ की तुला भूत दिसतंय ना. पण ही निश्चित फळातनं बाहेर निघालेली. शिनं फाटकी तुटकी साडी नेसलेली, केस इसकटलेले रडलेले. शिनं वाकून बघितलं. मग पाण्यात वाकून बघितल्यावर आपला चेहरा आपल्याला दिसतो नाही. पण ती पिसूर दिसा लागलं. ती म्हणती बघितलं होय की. खाली मी बघितलं माझ्या वाकून बघतोय ती. बघताय नाही. होय होय आता तुला एक दिसले. होय. आता जरा वाकून बघ, दोन दिसतील. अजून वाकून बघितलं. आपण बी तिच्या संग वाकून बघते. हायते का दोन? अगं होय 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 गं बाया. आता जरा वाकून बघ, तीन दिसती ते. खरं नाही. असं म्हणून बघायच्या नादाला लावलं आणि मान कासुट्यात हात घातला बरं का कुणी त्या गुरुडीनं. आणि त्या अनाराणीला खिरीत ढकलून दिली. तिला